महायुती सरकारमधील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 26 जानेवारीला नाशिक मुक्कामी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात महामानव तथा भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने सर्व जनमानसांच्या भावना दुखावल्या होत्या। त्यामुळे या घटनेचे संतप्त पडसाद जनमानसात उमटले। परिणामी गिरीश महाजन यांच्या विरोधात हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता। नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पायी मोर्चाला सुरुवात झाली। मोर्चात असंख्य संविधानप्रेमी नागरिक सहभागी झाले होते। काळे कपडे आणि हाताला काळ्या रंगाच्या रिबन बांधून मोर्चेकऱ्यांनी महाजन यांचा निषेध केला। किरण गायकवाड यांनी संविधान शिल्पकाराचा अपमान करून रोष ओढवून घेणाऱ्या गिरीश महाजन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली। भारतीय संविधानाचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 26 जानेवारी 2026 रोजी गिरीश महाजनांच्या भाषणातून तो अनुल्लेख झाला आणि त्यामुळे एक तर्फी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आला। सदर कृत्य अतिशय जाणीवपूर्वक असल्याचं आम्हाला जाणवतं आणि या कृत्याचा निषेध आम्ही सर्व भारतीय, भारतातले सर्व नागरिक, सर्व घटनाप्रेमी, सर्व संविधानप्रेमी याचा आम्ही तीव्र आणि जाहीर असा निषेध करत आहोत आणि या कृत्याचा यापुढे कधीही असा कृत्य करू नये यासाठी आम्ही एक प्रकारची चेतावणी देतो आणि यापुढं कुठल्याही प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही हे सर्व भारतीयांचा या ठिकाणी मी संबोधित करतो। त्यानंतर हा मोर्चा शालिमार येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर समाप्त झाला। मोर्चाच्या वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी भव्य रथाचे आयोजन देखील करण्यात आले होते। मोर्चात फुले, शाहू, आंबेडकरवादी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर या मोर्चाचे नेतृत्व सामुदायिक महिलांच्या वतीनं करण्यात आले। यावेळी 138 फुटांचा तिरंगी झेंडा बनविण्यात आला होता। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद, संत रोहिदास महाराज, शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर आदी महापुरुषांचे फोटो मोर्चेकऱ्यांनी आपल्या हाती घेतले होते। प्रतिनिधी प्रशांत जेजुरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड।